सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जोर धरला असून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणासह अपर वैतरणा, मोडकसागर, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी धरण तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील तानसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. रविवारी 21 जुलै रोजी पडलेल्या पावसामुळे तानसा धरणाच्या पाणी पातळीत 116.326 इतकी वाढ झाली आहे. यामुळे तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता लक्षात घेता तानसा नदीकाठावरील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 33 गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मीटर THD इतकी निश्चित करण्यात आली आहे. सध्या तानसा धरण हे 80.50% एवढं भरले. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत आहे. याकडे लक्ष केंद्रित करून तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नदीपात्रातील पाण्यात न उतरण्याच्या सूचना देऊन सावधानतेचा इशारा तानसा नदीकाठावरील गावांना देण्यात आलाय. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 18 गावं आणि पालघर जिल्ह्यातील 15 गावांना सावधानतेचा इशारा दिलाय. दरम्यान तानसा धरण क्षेत्र 80.50% एवढं भरलं असून पाणी पातळीत वाढ लक्षात घेता तानसा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या तानसा धरणाखालील आणि तानसा नदीलगतच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांना, रहिवाशांना तानसा धरण भरून वाहण्याची कल्पना देऊन सावध राहण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा आणि परिसरातील अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सूचित करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे साहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं. आजही ठाणेकर आणि शिवसैनिकांच्या हृदयात आनंद दिघे साहेबांच्या आठवणी जिवंत आहेत. दिवंगत आनंद दिघे साहेबांचं योगदान आणि त्यांच्या विचारांनी आजही शिवसेना कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही दिघे साहेबांच्या आशीर्वादासाठी शक्तीस्थळावर अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. दिघे साहेबांचं कार्य आमच्यासाठी आदर्श आहे आणि आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचंही त्यांनी म्हटलं. विचारे यांनी धर्मवीर 2च्या ट्रेलरबद्दलही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धर्मवीर 2 हा लवकरच रिलीज होईल. पिक्चर बघितल्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल. परंतु दिघे साहेबांनी सांगितलेल्या विचारांची आम्ही नेहमीच प्रेरणा घेत असल्याचंही विचारे यांनी सांगितलं. आनंद दिघे साहेबांचे ठाणे जिल्ह्यातील योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात. दिघे साहेबांनी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठे केले आणि ठाणे जिल्ह्यातील संघटन वाढवलं. त्यांनी जाती धर्माच्या भेदभावाशिवाय सर्वांना एकत्र केलं आणि ठाणे जिल्ह्याचा विकास साधला. महापुरुष, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस वंदन करून आम्ही त्यांच्या विचारांवर चालत आहोत. फक्त फोटो लावणं पुरेसे नाही, त्यांच्या विचारांचं आचरण करणेही तितकंच गरजेचं असल्याचं विचारे यांनी म्हटलं. शिवसैनिकांना उद्देशून विचारे यांनी धर्मवीर आनंद दिघे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेला प्रामाणिक राहिले. आम्हालाही त्यांच्या विचारांनी प्रामाणिकपणे कार्य करावे लागेल. जनता सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहते आणि त्यांना आमच्या कार्याची कल्पना येईलच, असंही विचारे यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब, मला वाटतं आयुष्यातला एक क्षण सुद्धा असा जात नाही की त्यांची आठवण या ठाणेकरांना किंवा शिवसैनिकांना होत नाही. आणि आज गुरुपौर्णिमा, जवळजवळ 23 वर्ष दिघे साहेबांना जाऊन झाले. आणि तुम्ही बघितलं असेल सर्वांच्या मनामध्ये आज दिघे साहेबांच्या मनामध्ये तुम्ही जर बघितलं तर दिघे साहेबांनी आज एक सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. या ठाणे जिल्ह्यासाठी त्यांनी केलेले असं योगदान आणि ज्या पद्धतीने दिघे साहेबांनी वरती या ठाणे जिल्ह्याचं असलेलं प्रेम लक्षात घेता आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी दिघे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेले आहेत. मला वाटतं धर्मवीर पिक्चर 2 हा रिलीज होईल त्याची ट्रेलर सुद्धा बघितला आणि पिक्चर बघितल्यानंतर मला वाटतं प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल. परंतु धर्मवीरांची कॉपी करणं आणि धर्मवीरांचे जे विचार आहेत, कारण धर्मवीरांनी एकच सांगितलं होतं, मला वाटतं त्या पहिल्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं की गद्दारांना क्षमा नाही. आणि या गद्दारांना ज्यांनी गद्दारी केली त्याला हे त्यांच्यासाठी हे
आहे आणि त्यांनी त्यांच्या पिक्चरमध्येच दाखवलेलं आहे. त्यामुळे दिघे साहेब जे आहेत ते आज खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल त्या ठाणे जिल्ह्याचं दैवत आहे आणि मला वाटतं ते कधीच माफ करणार नाहीत या संबंध गोष्टीला. आणि पिक्चर बघितल्यानंतर मला वाटतं त्याची प्रतिक्रिया आम्ही देऊ. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. घोडबंदर रोडवरील हिरानंदानी, ब्रह्मांड, पातलीपाडा, डोंगरीपाडा, ऋतू इस्टेट, रिजन्सी हाईट्स, दोस्ती या परिसरातील नागरिकांना त्यांच्या सोसायटीचा घनकचरा न उचलल्यामुळे दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय. आणि म्हणूनच आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहराचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यात आली. ठाणे महानगरपालिका आयुक्तांसमोर हिरानंदानेचे मधु मेनन, आयबीडे ब्रह्मांड असोसिएशनचे रत्नदीप नायर, ऋतू इस्टेटचे कन्नूभाई पटेल, रिजन्सीचे अभय पारकर, सिद्धेश हर्डीकर, वैभव राणे, देविक चक्रवर्ती, पेज 6 दोस्तीचे विनय कोलते, विक्रांत मोरे, ठाणे शहर विधानसभेचे उपशहर अध्यक्ष सुशांत डोंबे, ठाणे शहर विभाग निलेश चव्हाण, विभाग सचिव सुरेश भोर आदीही उपस्थित होते. यावेळी त्यांना निवेदन देऊन घोडबंदरवासियांना होणाऱ्या त्रासातून कशी मुक्तता होईल याबद्दल त्यांनी चर्चा केली. तर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी एका आठवड्यात आपण सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे का महाराष्ट्रभर झालेला आहे की घोडबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाहीये. जे एम कुमार म्हणून आहेत त्यांच्या गाड्या म्हणजे गाड्या बरोबर नाही आहेत, गाड्या बंद पडतात. इथे त्या कामगारांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोडबंदरवासियांना होतं. इथे हिरानंदानी जे मंडळी आहे, ब्रह्मांड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, इथे रिजन्सी हाईट्स आहे, दोस्ती आहे, बरेचसे म्हणजे तो जो पट्टा आहे त्याच्यातले हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो घाणीचा त्रास आहे. एक आठवडा तिथे कचरा पडतो. कचरा काही प्लॅस्टिकमध्ये आहे, काही त्या डस्टबिनमध्ये आहे. त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की शाळेतल्या मुलांना त्याचा नाहक त्रास आहे, तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास आहे. आणि याकडे नगरपालिकेचं लक्ष असावं म्हणून आम्ही आज हे सगळी मंडळी आलेली आहे. आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की 2 दिवसात आम्ही करतो. परंतु या लेटरमध्ये मी त्यांना दिलेलं आहे, तुम्ही जो ते सांगता मी 1 आठवड्याचा मुदत देतोय. जर 1 आठवड्यात हा जर कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन, एवढं मात्र या क्षणी मी सांगतो. माझ्याबरोबर हिरानंदानी पण आहे, ब्रह्मांड असोसिएशन आहे, रेसिडेन्सी आहे, बाकी सगळे त्यांच्याजवळ पण तुम्ही बोला. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. या ट्रेलरमध्ये एका संवादाविषयी आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी संताप व्यक्त केलाय. दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोन चित्रपटाच्या टीमकडून अपमान झालाय. स्वतःला मोठं दाखवण्यासाठी शिंदे हे दिघे साहेबांना लहान का दाखवत आहेत असा प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केलाय. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 2022 प्रसारित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता. केवळ एकाच चित्रपटात आनंद दिघे यांचं कार्य दाखवणं शक्य नव्हतं. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांसमोर येणार आहे. शनिवारी या चित्रपटाचं ट्रेलर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसारित करण्यात आलं.
या ट्रेलरमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील एक संवाद दाखवण्यात आलाय। या संवादात आनंद दिघे एकनाथ शिंदे सांगत होते की तुझ्या हिंदुत्वामध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार। याच संवादाविषयी केदार दिघे यांनी आक्षेप घेतलाय। हा तर दिघे साहेबांच्या हिंदुत्वाचा शिंदे आणि धर्मवीर दोनच्या टीमकडून अपमान आहे। तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार असा डायलॉग दिघे साहेबांच्या तोंडी धर्मवीर 2 चित्रपटात टाकण्यात आलाय। मुळात दिघे साहेबांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं। बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा प्रसार दिघे साहेब करत होते। मग दिघे साहेब कोणाच्याही हिंदुत्वाच्या मध्ये कशासाठी येतील आणि ते शिंदेंना असं का सांगतील असंही केदार दिघे यांनी म्हटलं आहे।